हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? होप सो मस्त आणि मजेतच असाल, आणखी असायलाच हवं. तर आम्ही आलो आहे आमच्या गावी कोल्हापूरला. तर मागचा व्हिडिओ मी शेअर केलाच होता की आम्ही गावी आलो आहे. तर संध्याकाळचे थोडे असे बाहेर निवांत फिरण्यासाठी आलो आहे आम्ही. आणि इथे ना एक छान कोकिळा गात आहे. तर त्याचा एवढा सुंदर आवाज येत आहे ना, त्याला गान कोकिळा असे म्हणतात, त्यामुळे त्याचा आवाज खूप ऐकायला सुंदर वाटतो. आणि गावी बघा किती छान हवा सुटली, अगदी रम्यमय वातावरण आहे. मागे तुम्हाला ही झाडे वगैरे दिसत असतील, इकडे बघा झाडाची पाने वगैरे हलताना. कारण असे वातावरण गावी म्हणजे छान असते, कारण आम्हाला मुंबईमध्ये तर असे वातावरण अजिबात भेटत नाही. तर गावचे वातावरण तसे खूप सुंदरच असते. आणि आमचे गाव कोल्हापूर तसं खूप निसर्गरम्यच आहे, म्हणजे कोकण जसं आहे त्या टाईपमध्येच आमचं कोल्हापूर देखील आहे. आणखी आम्ही असे संध्याकाळची, आता वाजलेत 5, आम्ही बाहेर फिरण्यासाठी आलो आहे, थोडे वॉकिंग करण्यासाठी. मी आणि माझी छोटी मुलगी आम्ही दोघी आलो बाहेर. इकडे तुम्हाला दाखवते मी, आमच्याकडे फणसाची झाडे, आंब्याची झाडे वगैरे भरपूर आहेत. तर बघा इकडे अशी मस्त हवा सुटली, झाडं वगैरे हलत आहेत. आणखी हे इथे ना हे आंब्याचे झाड आहे, ह्याला आंबे लागलेत, भरपूर तसे आहेत आंबे. आणखी इकडे हे पण एक आहे आंब्याचेच झाड, त्याला देखील आंबे लागलेत. ॲक्च्युली सूर्य तिकडून दिसत आहे त्यामुळे ते दिसत नाहीत व्यवस्थित. हे बघा आंबे इथेही लागलेत. मला एक आंबा देखील घ्यायचा आहे आंब्याचे इन्स्टंट लोणचे बनवण्यासाठी. आणखी ही इकडे अशी शेती आहे. आणि हे इथे हे जे घर आहे ते माझ्या काकांचे आहे. इथे सगळे तुम्हाला ट्रॅक्टर दिसत असतील. आणखी हे इकडे ना आमची अशी ही पाटीलवाडी आहे, इथून घरं स्टार्ट होतात. आणि घरांच्या मागे असा हा लॉंग मोठा स्पेस आहे. तर पुढे घर आहेत आणि हा जो आहे तो पाठीमागचा हा स्पेस आहे. आणि हे बघा इथे ह्या फणसाच्या झाडावरती कुठेतरी गान कोकिळा आहे, आवाज येत असेल तुम्हाला. तर दररोज हा कोकिळ्याचं गाणं चालू असतं इथे, आम्ही कालपासून बघतोय. आणि हे आहे फणसाचे झाड, भरपूर लागलेत फणस याला. आणि हा असा बघा स्पेस असतो घराच्या मागे, आमच्याकडे याला परडे असे बोलतात, पाठीमागचे परडे. आणखी गावी ना सकाळी आणखी संध्याकाळी अशी फिरायला खूप छान वाटते. आम्ही सकाळी थोडे फिरायला जातो आणि संध्याकाळी तर दररोज जातो. आणखी हे मागे जे दिसते ते आहे आमचे जनावरांचे घर, दाखवते मी. हे बघा हे आम्ही जनावरांसाठी छोटेसे इथे शेड बांधले आहे. इथे आतमध्ये ही एक आमची गाय आहे आणि त्याच्या बाजूला एक म्हैस आहे. असे 2च आमचे जनावर आहेत. आधी आमचे खूप असायचे, पण आता कसे कमी कमी करत आणलेत. आणि हे गवत ह्यांना आम्ही ना असे ही कुटी करून घालतो. तर इकडे दाखवते तुम्हाला कुट्टी मशीन. तर हे बघा इथेच ना बाहेर ही कुट्टी मशीन ठेवलेली आहे. या कुट्टी मशीनमध्ये हे जे गवत आहे, हे म्हणजे हे जे गवत आणलेले असते शेतातून वैरण, ते या मशीनमध्ये बारीक केले जाते. तोही व्हिडिओ मी शेअर करेन की हे जे वैरण आहे ते कसे मशीनमध्ये या बारीक करतात, कशी प्रोसेस असते आणि मग कसे घालतात इकडे जनावरांना.
इथे बघा मुलं इथे खेळत आहेत पाठीमागे. खेळ बाबू. बाय. ही माझी भाची आहे ओवी. हो. हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.